आज आपण आलू फ्रँकी बनवणार आहोत। खूप छान लागतात त्या आणि खूपच टेम्पटिंग होतात, घरातल्या साहित्याने बनतात। चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। सर्वप्रथम आपल्याला आलूच्या फ्रँकीसाठी लागणार आहे फ्रँकी मसाला, तो आपण बनवून घेऊया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 3 चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे, 3 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे, बेडगी मिरचीचे तिखट आहे, कमी तिखट असतं। त्यानंतर 1 चमचा भरून मी काळं मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मी धने पावडर, जीरा पावडर 1 चमचा, हळद 1 टीस्पून घेतलेली आहे, गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे। हे सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। हे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपला फ्रँकीचा एकदम टेस्टी मसाला रेडी होणार आहे। हे बघा, हा मसाला आपल्याला छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे। कमीत कमी 6 महिने हा मसाला व्यवस्थित राहतो आणि खूप टेस्टी पण लागतो हा फ्रँकीचा मसाला। हे बघा, छान असा टेस्टी एकदम मस्त फ्रँकी मसाला रेडी झालेला आहे आपला। आता आपण पीठ मळून घेऊया फ्रँकीसाठी। हे बघा, हा मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। 2 पोहे खायचे 2 चमचे मी तेल घालणार आहे आणि आपण जसं गव्हात चपाती करायला पीठ मळतो ना, तसं याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, तेल मी छानपैकी मैद्याला सोडून घेतलेला आहे। आता आपण याचा गोळा मळून घेऊया। जसं लागेल तसं हळूहळू पाणी मिक्स करत गोळा, घट्ट गोळा असा, मीडियम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता यावरती आपण 1 चमचाभर तेल टाकून त्याला छानपैकी परत मिक्स करून घेऊया। हे बघा, तेल टाकल्यावरती छान असं मळून घ्यायचंय आपल्याला पीठ आणि याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचंय कापडाने। आलूच्या फ्रँकीची भाजी बनवायला आपल्याला लागेल हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी, थोडीशी अशी क्रश केलेली आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून टोमॅटो केचप आहे, 1 टेबलस्पून मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, तेल आणि हे आपल्याला मसाले लागणार आहे। धना पावडर 1 चमचा भरून, लाल तिखट 1 चमचा भरून, गरम मसाला 1 चमचा भरून, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे। त्यानंतर मी 7 बटाटे उकळून थंड करून मॅश करून घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत। 2 टेबलस्पून म्हणजे पोहे खायचे 4 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण पाव चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत। तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला, जास्त तिखट वगैरे तुम्हाला लागतं कसं तशी तुम्ही घालायची आहे। छानपैकी परतून घ्यायची आहे हिरवी मिरची। आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, छानपैकी परतून घ्यायची ही पण पेस्ट। गॅसची फ्लेम मीडियम असू द्या। हे बघा, आपलं आलं लसूण छान परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो केचप घालून घेऊया। आता आपण हे प्लेटमध्ये घेतलेले सर्व मसाले यात घालून घेणार आहोत। छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्त एकदम। बघा, आपला मसाला किती छान रेडी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे।
आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. पूर्ण भाजीचे मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला. आता आपण हा बटाटा घालून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व. हे बघा, आता आपण 1 चमचाभर लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. चवीनुसार. हे बघा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण. त्यानंतर 1 चमचा भरून मी साखर घालते आहे. साखर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडली तरच तुम्ही घाला. साखर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडली तरच तुम्ही घाला. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे बघा, आपलं आलूचं स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता आपण चपाती करायला घेऊया. बघा, आपलं पीठ छानपैकी ती मुरून झालेलं आहे, मस्त फुललेलं पण आहे. आता आपण यावरती थोडंसं तेल घालून त्याला मिक्स करून त्याचे गोळे करून घेऊया. बघा, असे गोळे करून घ्यायचे आहेत. आता एक गोळा घ्यायचा आहे, पिठामध्ये चांगला डीप करायचा आहे आणि त्याची आपण पोळी लाटून घेऊया. हे बघा, एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. एक चपाती आपण घेतलेली आहे, त्याला छानपैकी आपण बटरनी शेकून क्रिस्पी करून घेऊया. हे बघा, बटरनी छानपैकी शेकून घ्यायची आपल्याला चपाती. हे बघा, खूप सुंदर क्रिस्पी अशी शेकून घेतलेली आहे आपण चपाती. आता हिला खाली घ्यायचंय आपल्याला. यावरती आपल्याला भाजी घालायची आहे. थोडासा असा शेप द्यायचा आहे आपल्याला तिला. हे बघा, त्याला मी शेप दिलेला आहे. आता त्यावरती आपण हे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. शेजवान सॉस, शेजवान चटणी काहीही तुम्ही वापरू शकता. हे त्याच्यावरती छानपैकी लावून घ्यायचं आहे. नंतर फ्रँकीचा मसाला हा चपातीवर सुद्धा लावायचा आहे. थोडा कच्चा कांदा, आणि हे व्हिनेगर मध्ये मी 2 मिरची कापून टाकलेली आहे. हे आपल्याला बिना मिरचीचं घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यावरती टाकायचं आहे. फक्त चिली व्हिनेगर म्हणतात याला. आता यावरती मी चीज टाकणार आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तरच तुम्ही टाका. आता याला आपल्याला छानपैकी रॅप करून घ्यायचं आहे. हे बघा, यामध्ये आपण परत वरतून कांदा घालणार आहोत, चीज घालणार आहोत. हे बघा, सुंदर अशी आपली ही फ्रँकी रेडी झालेली आहे. बघा, सुंदर अशी आपली फ्रँकी रेडी झालेली आहे.
जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडल्या तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, सुंदर अशी आपली फ्रँकी रेडी झालेली आहे. अशाच तुम्हाला आमच्या रेसिपी आवडल्या तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.